स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर मित्रांनो, मार्गशीर्ष महिना म्हणजेच महालक्ष्मी मातेचा व्रत उपासना। तर या महिन्यामध्ये सर्व महिला छान अशी उपासना करतात आणि संपूर्ण असे या महिन्यातले गुरुवार पाळतात। तर कधी कधी 4 गुरुवार पडतात, तर कधी कधी 5 पडतात। तर अशा पद्धतीने आज महालक्ष्मी मातेच्या उपासनाचा शेवटचा दिवस म्हणजेच उद्यापनाचा। तर सर्व महिला जमा होतात एका ठिकाणी आणि छान असे उद्यापन केलं जातं। तर आज आपल्याला 2 ठिकाणचे उद्यापनाचं आमंत्रण आलेलं आहे, त्यामुळे मी हा ब्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, येथे बघा छान असं महालक्ष्मी मातेची मूर्तीचं मुकुट तिने मार्केटमधून आणले होतं आणि ती दरवर्षी महालक्ष्मी मातेची उपासना करत असते। तर अशा पद्धतीने छान असं तिने मूर्ती सजवलेली आहे आणि संपूर्ण पूजेची तयारी केलेली आहे। तर ती हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेणार आहे। त्यासाठी तिने केळी, फुलं, महाप्रसाद शिराचा, त्यानंतर हळदी कुंकाचा करंडा आणि टिकल्याचे पाकिट असे सुवासनीसाठी तिने आणलेले आहे आणि संपूर्ण तयारी तिची ऑलमोस्ट झालेली आहे। आता ती छान अशा पद्धतीने पूजा करून घेणार आहे। तर मी तुम्हाला आहे ना दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने ती 7 महिलांना हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेणार आहे। तर मित्रांनो, हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये कोणी 9 कुमारिका किंवा 9 सुवासिनी बोलवतात। तर इथे तिने 7 सुवासिनी बोलवलेले आहे। तर 7 किंवा 9 ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे ते छान असे पूजन करून घेतात। तर आता तिने छान असं पूजाला सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आता ती ना छान अशी सुवासिनीचं लेणं देणार आहे। तर त्याच्यामध्ये तिने प्रसाद, फूल, त्याच्यानंतर हळदी कुंकाचा करंडा आणि टिकली दिलेली आहे। तर अशा पद्धतीने टिकल्यांचं पाकिट दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, छान अशी पूजा तिच्या घरामध्ये संपन्न झाली। ती संपूर्ण स्त्रियांना छान असं सुवासिनीचं लेणं देऊन छान असं आशीर्वाद घेत आहे आणि अशा मस्त पद्धतीने छान असं कार्यक्रम पार पडत आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, छान असं महालक्ष्मी मातेचं उद्यापन झालं आणि संपूर्ण
व्यवस्थित पार पडलं। तर मित्रांनो, मी माझी पूजा बाकी होती तर मी माझ्या पद्धतीने देवी मातेची पूजा करून घेतली आणि छान अशा पद्धतीने मी आता आशीर्वाद घेऊन घेणार आहे मातेचे। तर मित्रांनो, मूर्ती खूपच सुरेख होती आणि तिने ज्या पद्धतीने देवी मातेची पूजा केली होती, खरंच खूप मनापासून तिचे आभार। आणि देव करो तिच्या संपूर्ण इच्छा पूर्ण हो, तिला फलप्राप्ती हो, कारण की तिने इतकं सुंदर पद्धतीने तर मित्रांनो तिने छान अशी सुंदर पद्धतीने उद्यापन केलं होतं। तर मित्रांनो, आम्ही आता दुसरीकडे जाणार आहोत उद्यापनासाठी। चला तर आता मी तुम्हाला दाखवते। आता हे झालं पहिल्या घरचं उद्यापन, आता दुसऱ्या घरचं आमंत्रण आलेलं आहे। तर मित्रांनो, ताईने 7 सुवासिनी बोलवल्या होत्या आणि छान पद्धतीने आता ताई पण पूजेला सुरुवात करत आहे। तर ताईने छान अशी टोपली आणि केळ दिलेला आहे आणि सुवासिनीचं लेणं म्हणून त्यांच्या पद्धतीने त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांच्या पद्धतीने एक छान असं फूल, केळ आणि गिफ्टमध्ये टोपली असं प्रेझेंट केलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, दुसरं आमंत्रण जिथे होतं तिथे पण छान असं महिलांचं पूजन वगैरे झालेलं आहे। हे बघा, देवी मातेची मूर्ती अतिशय सुंदर पद्धतीने ताईंनी सजवलेली होती आणि खरंच खूप मनापासून आभार ताईचे आणि खरंच खूप सुंदर, एवढं अप्रतिम हे दृश्य आहे की मनाला भावेल असं। आणि संपूर्ण महिलांना त्यांनी गोडमध्ये कॉफी दिलेली आहे। मित्रांनो, मावशी आणि मी खूप छान मैत्रीण आहोत। तर आज आम्ही खूप दिवसानंतर भेटलो। तर अशा पद्धतीने मित्रांनो, दोन्ही ठिकाणचं उद्यापन छान अशा पद्धतीने संपन्न झाले आणि संपूर्ण महिला खूप खुश होत्यात आणि देवी मातेचं दर्शन घेऊन खरंच मनाला खूप प्रसन्नता वाटली। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका।